हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग ईशाच्या ट्रॅव्हलिंग जर्नीमधील डे 3च्या श्रीशैल्यम दर्शन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. माझा डे 4चा व्लॉग असणार आहे तो म्हणजे रामोजी फिल्म सिटी. आमचा पूर्णपणे प्रवास हा सेल्फ कारने असल्यामुळे कुरवपूरमधून आम्ही साधारण 1 वाजता श्रीशैल्यमकडे जाण्यासाठी निघालो. कुरवपूर ते श्रीशैल्यम हे अंतर 280 ते 300 किलोमीटर असल्यामुळे साधारण हा प्रवास 5.5 ते 6.5 तासांचा ठरला होता. ट्रॅफिकमुळे आम्हाला थोडा जास्तच वेळ लागला आणि हा रस्ता हा फॉरेस्ट असल्यामुळे तेथील रस्त्याला सकाळी 6 रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रस्ते बंद असतात. त्यामुळे आम्हाला रात्री 9 वाजायच्या आतमध्ये तिथे पोचायचं होतं. पोचल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ती म्हणजे रूम घेतली. रूमचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. इथे सगळ्याच गोष्टी थोड्या हाय बजेट असल्यामुळे तुमची ही ट्रिप थोडीशी अपेक्षेपेक्षा जास्त खर्चिक होऊ शकते. भगवान शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे मल्लिकार्जुन, यालाच दक्षिण कैलास असं पण म्हणतात. इथे 18 महाशक्तिपीठांपैकी एक भ्रमरांबा देवीचे सुद्धा आपल्याला दर्शन होते. इथे शिव आणि शक्ती दोघे पण वास करतात. तर आम्ही दर्शनासाठी सकाळी 4 वाजता उठलो. अपेक्षित होतं ते स्पर्शदर्शन, पण ऑनलाईन बुकिंग बंद झाल्यामुळे आम्हाला ते दर्शन मिळालं नाही. सकाळी 4 वाजता दर्शनाला जाऊन पण आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. दर्शनाच्या बाहेरच तुम्हाला फुले वगैरे मिळतात, पण ते तुम्ही काही घेऊ नका, कारण मंदिर परिसरात फोटोग्राफी अलाउड नाही आहे आणि कोणतीही वस्तू वाहून देत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बाहेर न घेता 2 हात आणि 3रं मस्तक देवाला अर्पण करा, बाकी काही नको. मंदिरामध्ये तुम्हाला जिथे बालाजीला लाडूचा प्रसाद मिळतो तो मात्र तुम्ही नक्की घ्या. आम्हाला दर्शनात 2 ते 2.5 तास लागले. नाश्ता केला आणि आम्ही गेलो साईट सीन पाहायला. साईट सीनमध्ये आम्ही पाहणार होतो साक्षी गणपती, पालधारा, पंचधारा, श्री शिखर स्वामी देवालय आणि हटकेश्वर महादेव मंदिर. पाताळगंगेला काय आम्ही गेलो नाही. तर आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे साक्षी गणेश, डिजिटलच्या काळात हजेरीचे जुने रेकॉर्ड ठेवणारा कीपर. या मंदिरात आल्यावर आपल्याला आपले गोत्र सांगावे लागते. या मंदिराला भेट दिल्याशिवाय आपली श्रीशैल्यमची यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते. साधारणतः गणपतीच्या हातात मोदक किंवा परुष असतो, पण या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून येथे आपल्याला मूर्तीच्या डाव्या हातात वही आणि उजव्या हातात पेन पाहायला मिळतो. जणू की ते मंदिरात आलेल्या आपल्या दर्शनाचे रेकॉर्डच ठेवतात. त्यानंतर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे श्री शिखर स्वामी देवालय मंदिर. श्रीशैल्यमधील सर्वात उंच टेकडीवर असलेलं हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारण 2,500 फूट उंचीवर आहे. या मंदिराला अशी मान्यता आहे की या शिखराचे लांबून जरी दर्शन घेतले तरी मोक्ष मिळतो. येथील दगडी नंदीच्या दोन्ही शिंगांमधून आपण पाहिल्यास मुख्य मल्लिकार्जुन मंदिराचे शिखर आपल्याला दिसते. या मंदिरात आपल्याला शिवलिंगाचे पण दर्शन होते, जे की सेम मल्लिकार्जुन मंदिराच्या शिवलिंगासारखे आहे. असे मानले जाते की भ्रमरांबा देवी इथे अदृश्य रूपात वास करतात. तुम्ही जर इथे येण्याचा श्रीशैल्यम ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हे मंदिर अजिबात मिस करू नका. इथलं वातावरण खूप सुंदर होतं. तिथे आपल्याला कृष्णा नदीचा व्यवस्थित असा नजराणा पाहायला मिळतो. इथे आम्ही सुद्धा 2 शिंगांच्या मधून दर्शन घेतलं आणि खरोखरच आम्हाला मल्लिकार्जुन मंदिरातील शिखराचे दर्शन झाले. हे मंदिर खूप सुंदर होते आणि तिथे सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे पालधारा आणि पंचधारा मंदिराकडे. घनदाट जंगलातील अद्भुत ठिकाण पालधारा पंचधारा मंदिर. इथे निसर्गाच्या कुशीत पाण्याचे 5 प्रवाह आपल्याला एकत्र वाहताना दिसतात. येथे श्री आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या करून श्री शिवानंद लहरी या स्तोत्राची रचना केली होती. हे मंदिर एका दरीमध्ये असून तिथे जाण्यासाठी आपल्याला 140 ते 160 पायऱ्या उतराव्या लागतात. येथे तुम्हाला श्री आदिशंकराचार्य व माता शारदा देवी यांच्या सुंदर संगमरवरी मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. या मंदिराच्या परिसरात आपल्याला बरेचसं शॉपिंगसाठी सुद्धा होतं. बऱ्याचशा देवांच्या मूर्ती वगैरे पाहायला मिळतात. हे दरीतलं मंदिर
खूप सुंदर होतं. खाली पाहायला गेलं तर सगळी हिरवीगार निसर्गच पाहायला मिळत होता. मला हे मंदिर फार आवडलं. यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे हटकेश्वर मंदिर. श्रीशैल्यमपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर प्राचीन आहे. पौराणिक कथानुसार येथे शिवलिंगाची स्थापना स्वतः अत्रि ऋषींनी केली. हे मंदिर आध्यात्मिक ऊर्जेची पवित्र जागा मानले जाते. चला तर माझं श्रीशैल्यमचं दर्शन झालं. मी काही पाताळ गंगेकडे गेले नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आम्हाला पुढे जायचं होतं ते म्हणजे रामोजी फिल्म सिटी पाहायला. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा श्रीशैल्यम दर्शनाचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजेच रामोजी फिल्म सिटी. तोपर्यंत बाय बाय.